नमस्कार मित्रांनो, एकमेकांच्या डोक्यात बाटल्या घालत या आठवड्यात एकूण 7 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. याच्यामध्ये जवळपास 8 आठवड्यानंतर म्हणजे पहिल्यांदाच नॉमिनेशनमध्ये आली ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वीला या वोटिंग ट्रेंडमध्ये कसा सपोर्ट आहे, यासोबतच बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडते की वाईल्ड कार्ड आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आली ती म्हणजे ससा म्हणजे संस्कृती साळुंखे. संस्कृतीला या वोटिंग ट्रेंडमध्ये लोकांचा कसा सपोर्ट आहे, तर आले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, जे काही सध्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड येतात त्याच्यामध्ये 7व्या स्थानी आहे ती म्हणजे संस्कृती साळुंखे म्हणजेच ससा. वाईल्ड कार्ड आलेली ही सदस्य पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशन मध्ये आली आणि लोकांचा सध्या तिला अजिबात सपोर्ट मिळताना दिसत नाही, कारण पहिल्याच दिवशी ओव्हर कॉन्फिडन्समुळे तिचा वीक गेम दिसून आला. अरे तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेरून सगळा गेम बघून आलात, पॉवर कीची काय किंमत आहे बिग बॉसच्या घरामध्ये हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तरी तुम्ही पॉवर की सरळ हातामध्ये देऊन टाकता. म्हणजे इथेच तुमचा वीक गेम दिसतो. त्यामुळे लोकही तिला सपोर्ट करताना दिसत नाहीये, अजिबात तिला वोटिंग होताना दिसत नाही. सध्या या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत संस्कृती ही अगदी बॉटमला म्हणजे 7व्या स्थानी आहे. त्यानंतर 6व्या स्थानी आहे तो म्हणजे सागर भाऊ कारंडे. सागर आता सांगत असेल स्वतःला, मी का, मी कशाला, मी कोणासाठी, मी कशासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आलोय. सागरचा अजिबात वैयक्तिक गेम नाही. पहिल्या आठवड्यामध्ये वाटलं होतं की काहीतरी हा करेल, कॉमेडीने मन प्रेक्षकांची जिंकेल किंवा बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची मन तो जिंकेल, पण तसा गेम अजिबात दिसत नाहीये. स्वतःचे मुद्दे नाही, दुसऱ्याच्या मुद्द्यामध्ये पडायचं आणि तेही मुद्दे एकदम पानसट असा सध्या तरी सागर भाऊचा गेम पाहायला मिळतो. अजिबात खेळत नाहीये तो. एखादा मुद्दा सापडला ते म्हणजे काय आपण म्हणतो सध्या टोळी टीम मध्ये खेळतोय. टोळी टीमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या सदस्याचा मुद्दा भेटला की त्याच्यामध्ये उडी मारायची. माहित नाही आपण काय बोलतोय, कशासाठी, कोणासाठी काही माहित नाही. पडायचं त्याच्यामध्ये, मुद्दा काही असो, आपल्याला कळला नाही कळला त्याच्यामध्ये घुसायचं. असा सध्या सागर भाऊचा गेम पाहायला मिळतोय. त्यामुळे हा जो काही त्याचा गेम आहे ना, तो प्रेक्षकांना अजिबात आवडताना दिसत नाही. तर तो या वोटिंग ट्रेंड मध्ये बॉटमला आहे, तो म्हणजे 6व्या स्थानी आहे. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्राजक्ता शुक्रे. मित्रांनो, प्राजक्ताला ना खूप संधी आहे या आठवड्यात गेम खेळण्याची, कारण आता ज्या पद्धतीने पॉवर की तिची घेतली, तिची म्हणजे तिच्याकडे आलेली पॉवर की ही रुचिताने घेतली. त्यानंतर आता ती सांगते की तुमच्याशी कट्टी, मी आता तुमच्या ग्रुपमध्ये खेळणार नाहीये, मी आता इंडिव्हिज्युअल खेळणार. आता हा इंडिव्हिज्युअल दाखवण्याची खूप संधी तिला चालून आली, तर तिने खेळायला पाहिजे हा या आठवड्यामध्ये, नाहीतर प्राजक्ताचा पत्ता कट होऊ शकतो. घराबाहेर जाण्यासाठी ती नक्कीच बॉटमला आहे, नक्कीच ती घराबाहेर जाऊ शकते. सध्या तरी प्राजक्ता ही 5व्या स्थानी आहे. त्यानंतर मित्रांनो 4थ्या स्थानी ती म्हणजे दीपाली सय्यद. मित्रांनो, दीपाली सय्यदचा काही लोकांना गेम आवडतो, काही लोकांना अजिबात आवडत नाही. दीपालीनं थोडासा खेळायला पाहिजे. दीपालीला जास्त वोटिंग होताना दिसत नाहीये. तिचा गेम वीक आहे असं एकंदरीत पाहायला मिळते आणि आहे ना, ही बॅकफूट वरतीच अजून देखील खेळते. प्रत्येक अशी गोडी गुलाबीने राहण्याचा ती प्रयत्न करते आणि हा जो काही गेम आहे तो तिचा दिसून येतो. सगळ्यांना जेव घालतेच, ही चांगली गोष्ट आहे, परंतु गेम सुद्धा खेळायला पाहिजे. दीपाली आहे ना, खरं तर या नॉमिनेशन मध्ये खूप वीक आहे, परंतु ती बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे असं सध्या तरी मी तुम्हाला सांगतो. तर दीपाली या वोटिंग ट्रेंड मध्ये 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे प्रभू डॉन, प्रभू शेळके. प्रभूचाही गेम तसा बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. त्या तन्वीच्या मागे मागे करायचं, तन्वी सांगेल तसं करायचं, असं एकंदरीत त्याचा गेम पाहायला मिळतोय, परंतु लोकांचा सपोर्ट त्याला चांगला मिळताना दिसतोय. प्रभू या वोटिंग ट्रेंड मध्ये 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती कोण आहे, नंबर 1 नंबर 2, तर नंबर 2 वरती सख्या चुलत मैत्रीण आहेत, त्याच्यामधली दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे रुचिता जामदार. मित्रांनो, रुचिताला आहे ना तगडी वोटिंग होताना दिसते. रुचिताला आता खूप संधी आहे. ज्या पद्धतीने विशाल आणि रुचिताचं वाजले, रुचिताने आता थोडंसं इंडिव्हिज्युअल खेळून आपला गेम सुधारण्याची संधी आहे. आता 2 दिवस झाले ते काही अपशब्द वापरलेले नाही आहेत, पण नक्कीच तिला ना या सगळ्यामधून सिंपती मिळू शकते. त्यामुळे रुचिताने जर इंडिव्हिज्युअल गेम खेळला ना, तर ती नक्कीच पुढेपर्यंत जाईल. सध्या तरी काय झालंय की जी टोळी टीम आहे त्याच्यातील एकच सदस्य रुचिता नॉमिनेट आहे, त्यामुळे लोकांचा तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. रुचिता या वोटिंग 10 मध्ये 2ऱ्या स्थानी. नंबर 1 वरती आहे ती म्हणजे तन्वी कोलते.
तन्वी कोलते किती बोलते, तन्वी पहिल्यांदाच नॉमिनेशन मध्ये आली आणि ज्या पद्धतीने तन्वीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे, तन्वीची जबरदस्त फॅन फॉलोविंग सोशल मीडियावर पाहायला मिळते. म्हणजे तगडी फॅन फॉलोइंग तन्वीची आहे. तर तन्वी सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी ती म्हणजे रुचिता, तिसऱ्या स्थानी तो म्हणजे प्रभुदेवा. सध्या तरी हे जे काही 3 कंटेस्टंट आहेत, वोटिंगमध्ये हे चांगले टॉपला आहेत. बॉटमचं सांगायचं झालं तर इथे संस्कृती, सागर, प्राजक्ता आणि दीपाली. आता याच्यामध्ये दीपाली ही एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. ती लगेच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही. त्यामुळे संस्कृती, सागर आणि प्राजक्ता या तिघांवरतीच या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. पण मित्रांनो, याच्यामध्ये आहे ना, प्रभू याला जरी चांगली वोटिंग असली तरी कंटेंट वाईज तो बॉटमलाच असणार आहे. याच्यामध्ये संस्कृती, सागर आणि प्राजक्ता आणि प्रभू असे 4 कंटेस्टंट सध्या तरी मला बॉटमला दिसतात. आता याच्यामध्ये मी थंबनेल वरती टाकले की रुचिता घराबाहेर जाणार. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. गेल्या वेळी भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ बोलले होते रुचिताला टार्गेट करताना की तू ज्या पद्धतीने भाषा वापरते, ज्या पद्धतीचा गेम खेळतेस, हे बघून तू जर नॉमिनेट असती तर तूच घराबाहेर गेली असती असं सांगितलं होतं. आता रुचिता नॉमिनेशन मध्ये आली. रुचिताला हे घराबाहेर पाठवतील का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणून मी बोललो की भाऊ बोलले होते की तू जर नॉमिनेशन मध्ये आली तर तू घराबाहेर जाशील. आता रुचिताला घराबाहेर काढतात की हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण सध्या तर रुचिता ही टॉप 2 ची वोटिंग घेताना दिसते बॉटमला. ते म्हणजे ससा, त्यानंतर सागर कारंडे, त्यानंतर प्राजक्ता आणि प्रभू हे 4 कंटेस्टंट बॉटमला आहेत. त्याच्यामध्ये प्रभूला चांगली वोटिंग होताना दिसते. आता ससा जाईल की मग प्राजक्ता जाईल की सागर जाईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. जर ससा बिग बॉसच्या घराबाहेर गेला कमी वोटिंग आणि कमी कंटेंटमुळे, तर बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होईल की एक वाईल्ड कार्ड सदस्य पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर गेला. तर पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? काय वाटतं तुम्हाला? कोण जाऊ शकतो घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.